नमस्ते. आज आम्ही 12/1/2025 रोजी आमच्या आगरी प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेत आणि आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळ्याची पूर्ण टीम आज आमचा सामाजिक दौरा मुरुड काशी जिथं आणण्यात आलेला आहे. तर इथेही आमची आता मीटिंग होणार आहे आणि इथे जे आपले आगरी समाजाचे लोक राहत आहेत तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आज आमच्यासोबत आमचे अध्यक्ष प्रबोधनकार संस्थेचे आमचे अध्यक्ष कालू कोमस्कर दादा आहेत. ते आता तुमच्याशी संवाद साधत आहेत. आज आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने सर्व सामुदायिक विवाह सोहळा समूहातील सदस्य म्हणून आम्ही सर्व मुरुड जंजिरा या ठिकाणी आमचे मित्र मारुती गायकर दादा यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहोत. आणि आगरी समाजाच्या लग्नाच्या खर्चाबाबतीत किंवा एकूणच रूढी परंपरामुळे जो काही आगरी समाज उद्ध्वस्त झालेला आहे त्याबाबत चिंतन करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आगरी समाजाच्या सर्व मुलामुलींनी मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळ्यात सामील व्हावं या दृष्टीने आम्ही कसं नियोजन करायचं आणि त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं याचं आम्ही सखोल चर्चा करून आज या ठिकाणी आम्ही त्या बाबतीत विचार विनिमय करणार आहे. आज आपण भेटू सर्व सदस्य या संस्थेचे. इंट्रोडक्शन द्या आपले. नाव पंढरनाथ पाटील टेमगरपाडा, हेमंत आंबेकर डायगरगाव. मी शशी पाटील डायगरगाव सामुदायिक विवाह सोहळा सदस्य. मी भूमिकन्या वंदना गौरी सामुदायिक विवाह सोहळा सदस्य ही आणि भूमिकन्या आणि भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष कळवा ठाणे जिल्हा महाराष्ट्र. धन्यवाद. गंगाराम शेलार खंबालपाडा डोंबिवली. नमस्कार, मी डॉक्टर शोभा पाटील भूमिकन्या भूमिपुत्र संघटनेची उपाध्यक्ष आहे आणि ह्या विवाह सोहळ्याची सुद्धा एक सदस्य आहे. मी मुरारी जोशी जुनू डोंबिवली या विवाह संस्थेचा मीही सदस्य आहे आणि या संदर्भात चर्चा आयोजित करण्यासाठी आम्ही सगळे जमलेले आहोत. मी बलिराम चंदू म्हात्रे गोलवली आगरी सामूहिक विवाहाचे सदस्य आहे. अध्यक्ष सरांना आपण भेटलेले आहेत. युवराज साळवी खंबाळपाडा. जयराम भोईर सरवलीपाडा भिवंडी. हनुमान सत्यम पाटील कोलेगाव. जयराज मुकुंद माळी भिवंडी. राम म्हात्रे देसाईगाव. रमेश टावरे नेतिवली आगरी प्रबोधन संस्था डोंबिवली. नमस्कार मंडळी. आपली आगरी समाज प्रबोधन संस्था याच्या मार्फत आपण आता तो आपला जो आज 5वा आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे 5वा आपण आगरी वधूवर मेळावा भरवला आणि त्याच्यानंतर आगरी सामुदायिक विवाह आपला 5वा संपन्न होणार आहे. आपली तारीख 30 एप्रिल ठरलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 5 लग्न आपली जमलेली आहेत आणि आपला उद्देश कमीत कमी 15 तर पाहिजे, कारण 11चा रेकॉर्ड आपल्याला मोडायचा आहे आणि आतापर्यंत 5 जमलेले. तर याच्यासाठी आपली पुढची काय वाटचाल आहे किंवा काय आपल्याला करायचं आहे त्याबद्दल थोडक्यात आणि आपल्याला हे मार्गदर्शन आपले कॉम्रेड काळू कोमास्कर हे करतील आणि त्यांनी करावाची मी त्यांना विनंती करतो. आज आपण या ठिकाणी आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आपला आगरी समाज लग्न पद्धतीमध्ये किती उद्ध्वस्त झाले, बर्बाद झाले यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून आपण एक पर्याय म्हणून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय आपण. आणि गेल्या 5-6 वर्षापासून आपण हा एक लोकांना पर्याय उभा केलेला आहे आणि ह्या बाबतीत प्रत्येक आगरी समाजाच्या पर्यंत आपली जनजागृती पोहोचली पाहिजे यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करतोय. आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने हा उपक्रम सुरू केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे एकत्र आले आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावला.
तसेच समाजामधील अनेक दानशूर व्यक्ती हे आपल्याला भरघोसपणे मदत करतायत आणि म्हणून आपण हा सामुदायिक विवाह सोहळा सहजगत्या आपण पार करू शकतो. तरी आपण यापुढे समाजातील प्रत्येक माणसापर्यंत हा आपला सामुदायिक विवाह सोहळा पोहोचला पाहिजे. यासाठी विविध प्रकारच्या प्रचाराच्या योजना आपण आखल्या पाहिजेत. लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे आणि सामुदायिक विवाह सोहळ्याला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून योग्य नियोजन केलं पाहिजे असं आवाहन करतो मी आणि थांबतो. मी डॉक्टर शोभा पाटील, आगरी समाज प्रबोधन संस्था ह्या संस्थेची एक सदस्य आहे. मला हे सांगायचं आहे की आम्ही फक्त हा विवाह सोहळा कल्याण, डोंबिवली किंवा भिवंडी, बदलापूर ह्यासाठीच नाही, तर तो जिथे जिथे आमचा समाज आहे, मग तो अलिबाग असू द्या, तो मुरुड जंजिरा असू द्या, तो पालघर असू द्या, तो वाडा असू द्या, कुठचेही आगरी समाजातील मुलं मुली याच्यात सहभागी होऊ शकतात. ह्याचं स्वरूप कसं असेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एक सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की येतात 4-5 मुलं आणि 4-5 मुलींनी एक लग्न लावून देतात. नाही, हा सोहळा असा नाही. हा सोहळा अतिशय भव्य, दिव्य आणि आगरी समाज आपल्या संस्कृती जपलेला आणि परंपरेचा असा हा विवाह सोहळा असतो. नवरा पास्तरी पडतो आपण बोलतो, तिथपासूनचे सगळ्या विधी आगरी परंपरेनुसार, आगरी पद्धतीनुसार होतात. पोळा पापडीपासून तर लग्न लागण्यापर्यंत सगळं आपला विवाह सोहळ्यामध्ये होतो. स्टेज असतो, मंडप भव्य दिवस असतो, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो, बँड असतो, जेवण असतं, सर्व काय असं भटजी असतात, शतपावली होते. पद्धतशीर जसं तुम्ही एका लग्नाला नवरा मुलगा घेऊन जाता तसं फक्त तुम्ही मुलगा घेऊन आमच्या इथे, नवरा मुलगा घेऊन इथे, या बाकी सगळ्या विधी आपल्या इथे होतात आणि जेवणापासून सगळं कार्यक्रम इथे होतो. आणि हा आमचा मुद्दा ह्याच्यासाठी आहे, समाज प्रबोधनासाठी आहे की तुम्ही जागा जमिनी विकू नका, तुम्ही तुमचे फ्लॅट विकू नका, जमिनी काही विकू नका आणि मुलांच्या लग्नासाठी असा खर्च करू नका की तुम्ही कर्ज बाजारी व्हाल आणि पुढच्या पिढीला त्याचा नुकसान होईल. ह्याच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये गरीब, श्रीमंत, आमदार, खासदार जे कोणी असतील ते सगळे कोणीही इथे लग्न करू शकतात. काहीही इथे असं नाही की फक्त गरिबांसाठी नाही, हे गरिबांसाठी नाही आहे. समाजाचं प्रबोधन ज्यांना करायचं आहे, समाजात ज्यांना परिवर्तन करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं. आणि तुम्ही बघाल इथे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ सगळीकडचे समाजसेवक आहेत. ते प्रत्येक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये ते आहेत आणि समाज सेवा करतात आणि ते सगळे एकत्र येऊन. जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलीकडचा किंवा मुलाकडचं कोणी ऐकत नाही किंवा त्यांना समजावण्याची गरज असेल, तुम्ही आमच्याकडे या, आमची एक टीम तुमच्या घरी येईल आणि नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला आम्ही समजावून सांगू आणि त्यांना आम्ही तयार करू. ती जबाबदारी आमची. तर खरंच तुम्ही नक्की या आणि ह्या सोहळ्यात सहभागी व्हा. आगरी समाज प्रबोधन संस्थातर्फे आम्ही आज इतिहास मीटिंग आणि चर्चासत्र आयोजित करत आहोत. तर माझे 2 मुद्दे आहेत अध्यक्ष महोदयांकडे की ह्या ज्या संस्थेमार्फत जे मोफत विवाह सोहळा सादर केला जातो आहे, तर त्यासाठी आपल्या आगरी समाजाच्या पूर्ण समाजाच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. जे गरजू असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यांची लग्न करण्याची आई वडिलांची एवढी परिस्थिती नसेल तर ह्या आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांची लग्न विनामूल्य करून दिली जाते. तर ह्या सामाजिक कार्यासाठी आगरी समाजातील सर्व ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, सर्व भिवंडी येथील मोठमोठ्या संस्थांतील मान्यवर, अध्यक्ष, संस्थापक, राजकीय पूर्ण सर्व एक होऊन एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा करत असतात आणि सर्वांना एकमेकांना सहाय्य करत असतात. तिथे कोणी कोणाला लहान मोठा असं समजत नाही की हा कार्यक्रम आहे तो आपल्या समाजाच्या हितासाठी आहे, तर तो पुढे कसा मोठा होईल ह्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. तर जास्तीत जास्त हा आमच्या सामूहिक विवाह
की आम्हाला या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करायचे आहे, तर हा सामूहिक विवाह सोहळा आपल्या समाजासाठीच आहे, तर त्या संधीचा आपल्या समाजाने फायदा घ्यावा. धन्यवाद. श्रीकृष्ण सोहळा 1919 जानेवारी 2025 या दिवशी संपन्न होत आहे. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या अधिपत्याखाली संपन्नित होत असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये केंद्राचे स्थळ अशा पिंपळेश्वर मंदिर डोंबिवली, तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित व्हायचे. जवळपास 4,500 ते 5,000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होतील असा एक अंदाज बांधला जातो. रामकृष्ण. देवाची कृपा आम्हावर आम्ही त्याच्यावर देवाने दिलंय आम्हाला कौरे होत मोक्याच मोती मीठ आणि मावरे चिस्तन कपलं कृपा आम्हावर बोल्याना पोसतय समिंदर. जिंदगी है गाँव की तू गाँव पे लुटाए बढ़ाए जा. हे दारीचे केऊया गव्हा तुफान फुलन डौरशी डौरशी गव्हा तुफान फुलन डौरशी मन जायात सासरी सासरी रे मन जायात सासरी समज सासुरा खांगला खांगला रे. आणि वर जाऊन सांगतो याला येऊन थांब. शेंडी पकडली. हा बरं. हळूहळू खाली चल. हळूहळू. मग शेंडी पकडलं तो खाली कसा येईल का? एकदम हळूहळू खाली चल. हळूहळू खाली चल. हळूहळू खाली चल. थांब. थांबतो ना माझा एक तो काही नाही करत. एकदम उडी टाक. वर जाऊन थांब. मध्ये येऊन थांब. अगदी हळू खाली चल. हळू 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 चल. वर जाऊन थांब. एकदम उडी टाक. वर जाऊन थांब. मध्ये येऊन थांब. ऐकतो ना? काही नाहीये. आणि हा माझा पहिला प्रयोग. याच्यात मी शिकलो. याच्यात बाकी काही नाही. तुम्ही अशी जरी रशी हे केली तर हा माझा पहिला प्रयोग. धन्यवाद. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नावाने